लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42 लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60 लाख महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा झाली। मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली। पण हे 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ऍडव्हान्स पैसेही महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन दिलं। मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची। तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं। 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात। बघा लाडकी बहीण योजना अखेर मुहूर्त ठरला। बघा अखेर मुहूर्त ठरलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेला जमा होणार 3000 रुपये। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला थेट 3000 रुपये येणार आहेत। थेट 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये न येता तुम्हाला थेट 3000 रुपयांचा हप्ता वाटप केला जाणार आहे। त्याच्याविषयीची महत्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे। पुढे पाहू शकता बघा, अतिशय जबरदस्त माहिती आहे। राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या त्याबाबत आता अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, तर त्याच्या संदर्भात अत्यंत मोठी माहिती आणि अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता, बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे जो लांबणीवर पडलेला होता तो हप्ता आता थेट दुप्पट होऊन महिलांच्या पदरात पडणार आहे। बघा थेट दुप्पट, बघा 2 पट तुम्हाला ही जी काही निधी आहे तो दिला जाणार आहे। दुप्पट होऊन हा निधी तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। आता कोणकोणत्या महिलांना पैसे पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा। दुप्पट पैसे, बघा दुप्पट पैसे तुम्हाला येणार आहेत। याच्यामध्ये महत्वाचं लक्षात घ्या,
पहिलं म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला अजून आलेला नाहीये, दुसरं म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला अजून आलेला नाहीये. बरोबर आहे. मार्च आणि एप्रिल, मार्च महिन्याचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500 असे दोघं मिळून 3000 रुपयांचा हप्ता तुमच्या अकाउंटला आता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. तुमच्या बँक अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. किती मोठी आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. बघा, 3000 रुपये आता थेट जमा होणार आहे. महत्वाचं म्हणजे मे महिना आता या ठिकाणी सुरू आहे. मे महिन्याचं आपण जर पाहिलं तर जवळपास 10 दिवस झाले, तरी देखील अजून पैसे जे ते लाडक्या बहिणींना येत नाही. तर हे पैसे कधी येतील त्याची विषयीची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे अद्याप जमा न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ज्या काही महिला भगिनी आहेत, भरपूर महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात, कुठल्याही जिल्ह्यात गेलात, तरी देखील लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला फक्त एवढंच पाहायला मिळते की पैसे जमा होत नाहीये, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, योजना बंद झाली की काय, अशा पद्धतीचे प्रश्न महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलेत. मी लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतोय, मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे महिला भगिनींनी की योजना बंद झाली की काय दादा, पैसे येत नाहीये. पण टेन्शन घेऊ नका. मात्र आता यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केलेला आहे की दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जातील. बघा, एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जे ते जमा केले जाणार आहेत. किती रुपये? 3000 रुपये. आता 3000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 3000 पाहिजेत, 3000 पाहिजेत. सरकारला पण समजलं पाहिजे, एका लाडक्या बहिणीला 3000 रुपयांची मदत त्या ठिकाणी हवी आहे. बघा, तुमचे जे लाडके भाऊ आहेत ते तुम्हाला मदत करत असतात, फक्त तुमची त्या ठिकाणी मागणी असायला पाहिजे. 3000 रुपये तुम्हाला पाहिजेत का, तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचंय. पुढे बघा, आता हप्ते येण्यास उशीर का झाला होता. एवढे दिवस आपण पाहिलं तर मार्च महिना संपला, एप्रिल संपला, मेचे 10 दिवस गेले, तरी देखील हप्ता का येत नव्हता. तर त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे बघा, आर्थिक वर्षाची सांगता. बघा, आपण पाहिलं असेल आपलं जे आर्थिक वर्ष असतं ते 1 एप्रिल ते मार्च पर्यंत असतं. बरोबर आहे. मार्च एंडिंग पर्यंत आपलं आर्थिक वर्ष त्या ठिकाणी असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च जवळपास. बघा, तर आर्थिक वर्षाची सांगता होती मार्च मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे पाठवले नाही. आणि ई केवायसी एप्रिलमध्ये, एप्रिलच्या 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला ई केवायसी साठीची मुदत होती, त्याच्यामुळे तुम्हाला एप्रिलमध्ये पण पैसे आले नाहीत. परंतु मे मध्ये कुठलीही अडचण नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला मार्च आणि एप्रिल अशा दोघा महिन्यांचे मिळून तुम्हाला 3000 रुपये जे ते जमा केले जाणार आहेत. बघा, ई केवायसी प्रक्रियेमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे या निधी वितरणास विलंब झालेला होता. मात्र आता हा अडथळा दूर झाला असून सरकारने 15 मे पर्यंत ही रक्कम जमा करण्याचं नियोजन केलेलं आहे. बघा, 15 मे पर्यंत तुमच्या अकाउंटला ही जी काही रक्कम आहे ती जमा करण्याचं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या 15वड्यापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून हे 2 हप्ते एकत्रितपणे पाठवले जाणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असून प्रलंबित हप्त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. बघा, मोठा आर्थिक दिलासा तुम्हाला मिळालेला आहे, कारण एकूण डायरेक्ट 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. डायरेक्ट 3000 रुपये लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक दिलासा मिळेल. जे काही तुमचं नियोजन असेल, बघा, भरपूर महिला भगिनी, काही महिला भगिनी जे आहेत ते मुलांच्या फीस भरत असतात, काही महिला भगिनी जे ते त्या ठिकाणी महिन्याचं राशन्स भरत असतात, काही महिला भगिनी स्वतःसाठी काहीतरी करत असतात, काही महिला भगिनी त्या पैशांमधनं उद्योग त्या ठिकाणी करत असतात. तर अशा पद्धतीने आर्थिक जे साक्षरता आहे ती तुमची त्या ठिकाणी केली जाते. सक्षम तुम्ही त्या ठिकाणी होत आहात या योजनेमुळे. त्याच्यामुळे हे जे काही पैसे ते खूप महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला 3000 रुपये यावेळेस मिळणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.